की या देशात त्याचं उल्लंघन होतं असं अनेक लोकांच्या मनात अशी भावना समाजामध्ये सातत्याने मांडली जाते। त्याच्यामुळे ही काही आमची एक वैचारिक लढाई आहे। ताई, एनडीएकडे स्पष्ट बहुमत एनडीएकडे दिसतंय। असं असताना काही मतं कुठली जाऊ शकतात अशी चर्चा आहे तुमच्या? हे बघा, आता चर्चा तर होत राहते, तर चॅनल पण कसं 24 तास चालणार, त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही पण चर्चा करा, आम्ही पण त्याच्यातून काही क्यूज घेतो जर काय होत असेल तर। पण आमचा विश्वास आहे की आमच्यातले एकही मत फुटणार नाही। आमचं म्हणणं आहे की ही एक वैचारिक लढाई आहे। आम्ही काय घर फोडा पक्ष फोडा अशा भानगडी आम्ही करत नाही। आम्ही लोकशाहीवर पारदर्शकतेपणे काम करणारे लोक आहोत। कॅन्डिडेटकडे बघून कोण या देशाचा उपराष्ट्रपती व्हावा आणि अतिशय उत्तम पद्धतीने भारताची आन बान आणि शान राखेल अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातून विचार करून देशाचं हित याला प्राधान्य द्यावं। ताई, बीआरएस असेल किंवा बीजेडी असेल, शिरोमणी अकाली दल यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला। एक प्रकारे निवडणुकीत बहिष्कार मला असं वाटतं तो त्यांचा आहे। बघा, एका सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो, पहिला मुद्दा। दुसरा, हे सगळी जी नावं तुम्ही घेतायत ते काय आमच्या इंडियाला आहे। आणि आपण ही दृश्य पाहतोय ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्यासाठी ते आले होते। आज देशाला नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर याच निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। आणि ज्यावेळी ते मतदान करण्यासाठी आलेले होते त्यावेळची आपण ही दृश्य पाहतोय। मोदींनी मतदान केलं आणि त्यानंतर आज त्यांचा पंजाबचा दौरा सुद्धा आहे, त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे, कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बाजूने त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। हो, शक्यता नाकारता येत नाही ना, पण कारण अनेक वर्ष अनेक दशकं यातली सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय। एनडीएने आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली, कुठे ना कुठे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी इंडिया आघाडीकडून काय एक जे पावलाच उचललं गेलं आणि क्रॉस वोटिंग एक्सपेक्टेड आहे। नाही, आम्ही आपापल्या घरात नाश्ता करून जाणार आहोत आणि मला असं वाटतं की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही। भारतामध्ये अनेक राज्य अशी आहेत इथे प्रचंड तुम्ही बघताय दुष्काळ आहे, जसा पंजाबमध्ये परिस्थिती आहे, जम्मू काश्मीरमध्ये, महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो, मकरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय। त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही। आत्ता वेळ आहे अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे। आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसेसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे। आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही, हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे। पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्टवेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे। त्याच्यामुळे हाई म्हणजे हिंजवडी असेल, खराडी असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, हे मोठ्या ज्या IT सेक्टरमध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणीत येऊ शकतात असं आजच्या त्या लेखात आलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना या डिप्लोमसीमध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं म्हणजे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस, आता GST मध्ये आलेला पुश, त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत, हा सेसमध्ये काही अनेक आलेले बदल आहेत, तर एक मोठा असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे। तर त्याच्यात जे ऑटोमोबाईल विकणारी लोक आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेले आहेत, एक मोठा पॉलिसी डिसिजन। त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करतो, पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत, काही ज्या म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या, त्याचा विचार हा बदल करताना
तो एक जो कूलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना, याच्यात या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याच्यात थोडासा माणुसकी किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे. उपराष्ट्रपति चुनाव है आज. सगळे मराठी, पहिलं मराठी. एवढं संकट आले माझ्यावरती, त्या संकटातून मी फिनिक्स पक्षासारखा बाहेर पडलो.